जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. पौलाचे तिमोथेला पहिले पत्र 4 अध्याय 6व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. अनितीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. यासाठी आम्ही श्रम व खटपट करीतो, कारण जो सर्व माणसांचा व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना आशीर्वादित जाऊ. आपण 2 शब्दाची प्रार्थना. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवापा. आम्ही हे जे वचन वाचलेलं आहे ते तू आमच्या सर्वांसाठी तू आशीर्वादाचं तू कर. या वचनाद्वारे आमच्या प्रत्येकाची तू पकड तू घे. आम्हाला याचा अर्थ कळू दे. या वचनातून आम्हाला बोध कळू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू, जे आजारी दुःखी आहेत, कष्टी आहेत, संकटात आहेत, अडचणीत आहेत, अशा प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रत्येक दासदासी आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येक तुझा विश्वासणारा किंवा अविश्वासणारा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आमच्या प्रत्येक कामामध्ये तू राहा. आम्हाला सर्व वाईट गोष्टीपासून तू दूर ठेव. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव. आमच्या जीवनामध्ये तुझा स्वभाव तू टाक आणि तुझा गौरव दे. ओळ पिता परमेश्वर, आजचा हा संपूर्ण दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. सर्व उपास, प्रार्थना, सर्व भक्ती, सर्व प्रिय प्रवेश संजीवनाच्या सभा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन.